राख लाज राख येऊन माझी हे कृपा घना कृपा घना कृपा घना रामदास दीनदास दास गणू दीनदास दास गणू दास गणू दीनदास दास गणू करितास चुकवी त्रास करितास करितास चुकवी त्रास यमयातना रामदास माय माझी पतित पावना रामदास माय माझी कुंडलिक वरदा हरि विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। रहम नजर करो अब मोरे साईं तुम बिन नहीं मोहे माँ बाप भाई रहम नजर करो राम अपने मस्जिद का मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा बंदा तुम्हारा मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा मैं ना जानूं 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 अल्लाह इलाही रहम नजर करो खाली ज़माना मैंने गवाया खाली ज़माना खाली ज़माना खाली ज़माना खाली ज़माना मैंने गवाया खाली ज़माना मैंने गवाया साथी अखर का 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 किया न कोई रहम नजर करो ना अपने मस्जिद का झाड़ू गणू है अपने मस्जिद का झाड़ू गणू है अपने मस्जिद का झाड़ू गणू है मालिक हमारे मालिक हमारे मालिक हमारे मालिक हमारे मालिक हमारे मालिक हमारे तुम बाबा साईं रहम नजर करो ना। कुंडलिक वरदा हरि विठ्ठल पार्वती पते हर हर महादेव सद्गुरु साईनाथ महाराज की जय।
सदाचार संनीती तशीच ती तिसरी सद्वासना सदाचार संनीती तशीच ती तिसरी सद्वासना जागृत असल्या रक्षण होते जागृत असल्या रक्षण होते जगताचे सज्जना सदाचार संनीती तशीच ती तिसरी सद्वासना स्वार्थ बुद्धी ती बळावल्यावर हतबलयांना करी स्वार्थ बुद्धी ती बळावल्यावर हतबलयांना करी द्वेष दयेचे सोंग आणि मग द्वेष दयेचे सोंग आणि मग अनिती होते नीती खरी सदाचार संनीती तशीच ती तिसरी सद्वासना याची चौकशी पूर्ण कराया सत्ताधीश भूपती याची चौकशी पूर्ण कराया सत्ताधीश भूपती तोही जाहल्या स्वार्थपरायण तोही जाहल्या स्वार्थपरायण हरविण नाही गती सदाचार संनीती तशीच ती तिसरी सद्वासना सदाचार संनीती तशीच ती तिसरी सद्वासना दास गणू म्हणे या अवघ्याचा उत्पादक जो मना दास गण म्हणे या अवघ्यांचा उत्पादक जो मना तो नारायण करिया पुला मग तो नारायण करिया पुला मग नुरतील की यातना सदाचार संनीती तशीच ती तिसरी सद्वासना जागृत असल्या रक्षण होते जगताचे सज्जना सदाचार संनीती तशीच ती तिसरी सद्वासना कुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल जय सच्चित घन जानकी जीवन नारायण तव दासोहम जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण तव दासोहम जय सच्चित घन जानकी जीवन नारायण तव दासोहम जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण तव दासोहम जय सच्चित घन जानकी जीवन नारायण तव दासोहम जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण तव दासोहम जय सच्चित घन जानकी जीवन नारायण तव दासोहम जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण तव दासोहम जय सच्चित घन जानकी
हरी विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दासगणू महाराज की जय. स्वामी वरदानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सज्जनो, आजपासून या 3 दिवसीय श्री रामनवमी उत्सवाला या श्री क्षेत्र शिर्डीमध्ये आपण सुरुवात करत आहोत. गत 2 वर्षी हा उत्सव आपण घेऊ शकलो नाही. अत्यंत विपरीत विलक्षण अशी परिस्थिती होती, विपरीत काळ होता. आणि अशा वेळीही समाजामध्ये जी एक बांधिलकी बघायला मिळाली तीही विलक्षण होती. आणि श्री साईनाथांच्या कृपेने आपण सर्व या ठिकाणी सुरक्षित आहोत. पण आपले अनेक बांधव एवढे भाग्यवान ठरू शकले नाहीत. तेव्हा या प्रसंगी आपण संपूर्ण भारतभरात जे बांधव आपल्याला या विपरीत काळामध्ये कोविडच्या परिस्थितीत सोडून गेले त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करू आणि आपल्या कीर्तनाला सुरुवात करू. या जगताचं रक्षण व्हावं ही इच्छा असते, समाजाचं भरणपोषण व्हावं ही इच्छा असते. आणि त्यासाठी अनेक विद्वान अनेक मतं मांडतात, अनेक विचार पुढे येतात की कशामुळे या समाजाची धारणा होऊ शकते. हा विचार करायचं कारण काय? तर कारण असं की मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे की ज्याच्या ठिकाणी प्रगल्भ अशी बुद्धिमत्ता आहे आणि त्याला कर्माचं स्वातंत्र्य आहे. काय करावं काय करू नये हे इतर पशुपक्ष्यांना स्वातंत्र्य नाही, जे माणसाजवळ आहे. आणि म्हणून असं आहे, आपल्याकडे एक म्हण आहे, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. आपल्याला मोठं पद हवं असतं, पण त्या पदाबरोबर येणारी जबाबदारीही असते. ती जबाबदारी आपल्याला मात्र नकोशी असते. ती कर्तव्य, आपल्याला अधिकार हवे असतात पण ते कर्तव्य नको असतं. आणि म्हणून जेव्हा आपण इतर प्राणी सृष्टीपेक्षा मनुष्य श्रेष्ठ आहे असं म्हणतो, तेव्हा मनुष्याची ही काही जबाबदारी असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मनुष्याच्या ठिकाणी प्रकृतीबरोबरच संस्कृतीही संभवते आणि विकृतीही संभवते. इतर पशुपक्षी असतात ना, ते त्या प्रकृतीच्या बाहेर जातच नाहीत. निसर्गाने त्यांना घालून जे बंधनं दिलेली आहेत त्या बंधनामध्ये सगळं आयुष्य ते आनंदाने खर्च करतात. वाघाला कधी गवत खाताना आपल्याला बघता येणार नाही, शेळीला कधी ससा मारून खाल्लेला आपल्याला बघता येणार नाही. पण माणूस एक असा प्राणी आहे जो सगळं खाईल. काय खावं काय खाऊ नये हा विचार माणसाने केला पाहिजे की नाही. याचं कारण असं की हे कर्म स्वातंत्र्य असल्यामुळे माणसाला ते शक्य आहे. आणि म्हणून काय करावं काय करू नये याचा जबाबदारीने विचार करणं हे माणसाचं फार मोठं कर्तव्य आहे. आणि म्हणून मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे असं आपण समाजशास्त्र शिकताना शिकतो. मनुष्य कसा प्राणी आहे? सामाजिक प्राणी. सामाजिक प्राणी म्हणजे या ठिकाणी असतं ते सहजीवन असतं, को एक्झिस्टन्स असतं. सहजीवन म्हणजे मनुष्य एकट्याने जगू शकत नाही. वाघ जसा एकट्याने जगतो ना जंगलामध्ये, तसं मनुष्याला शक्य नाही आहे. त्याला समाज हवा असतो, त्याला देश हवा असतो. मला करू दे असं होत नाही. प्रत्येक ठिकाणी ॲडजस्टमेंट्स नावाच्या काही प्रकार असतात, काही कॉम्प्रोमाइजेस असतात. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा हे असं हवं नकोचं शास्त्र समाजाच्या पातळीवरती निर्माण झालं. आणि ते टाइम टेस्टेड बरं का, काळाच्या कसोटीवरती पारखून आपल्यापर्यंत आलेलं आहे. आणि म्हणून परंपरेने चालत आलेल्या, संस्कृतीने चालत आलेल्या परंपरा मोडीत काढण्यापूर्वी आपण 100 वेळेला विचार केला पाहिजे की ही काळाच्या कसोटीवरती पारखून घेतलेली परंपरा आहे, तिला काही एक चांगलं अस्तित्व आहे म्हणून ती टिकून राहिली. म्हणून ती मोडण्याच्या आधी आपण हा विचार 100 वेळेला केला पाहिजे. आणि म्हणून समर्थ रामदास सोप्या पद्धतीने आपल्याला काय सांगतात? जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. समाज जेव्हा उभा राहिला ना, तेव्हा माणसाच्या लक्षात आलं की असं स्वैर वागणं चांगलं नाही. असं मला काय वाटेल ते वागेल, तुम्हाला काय करायचं, ही भूमिका समाजाच्या पातळीवरती चांगली नसते. आणि मग म्हणून हळूहळू काळ जसा पुढे होत गेला
समाज जसा प्रगत होत गेला त्यावेळी समाजातल्या लोकांना हे लक्षात आलं की विधिनिषेध काही असले पाहिजेत. डूज अँड डोंट्स. मराठी समजत नाही आजकाल. विधिनिषेध म्हणलं की काहीतरी घाबरल्यासारखं होतं. विधिनिषेध म्हणजे डूज अँड डोंट्स, हे करावं आणि हे करू नये. आणि मग त्यांचं शास्त्र निर्माण झालं. आणि असं शास्त्र हे प्रत्येकाने पाळणं हे समाजाच्या हिताचं असतं. ही भावना शिक्षणाच्या माध्यमातून दृढ केली गेली, जेणेकरून समाज आपोआप चांगल्या पद्धतीने सांभाळला जायला लागला. आणि अशा वेळी अशा शास्त्राला जे म्हणतात ना, त्याला सन्नीती असं नाव आहे. नीती, या नयती सा नीती, जी घेऊन जाते ती नीती आहे. आणि मग सन्नीती काय? जी कल्याणाकडे घेऊन जाते, जी हिताकडे घेऊन जाते ती सन्नीती आहे. म्हणून माणसाला समाजामध्ये जगत असताना समाज जर चांगला व्हावा असं वाटत असेल तर ती सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे, हे मी लक्षात घेतलं पाहिजे. आपलं काय होतं, आपण आत्मपरीक्षण करायच्या भानगडीत कधी पडतच नाही. मी कसा हा विचार करायच्या भानगडीत पडतच नाही. समोरचा कसा आणि त्याने कसं वागावं एवढ्याच पुरतं माझं संभाषण शिल्लक आहे. आणि मग होतं काय, मी जसा तसा समाज आहे ही भूमिका मागे पडते. मग आता आपण गप्पा मारायला लागतो. समाज म्हणजे काय सांगावं, आजकालच्या काळामध्ये काय होईल याचा नेम नाही. अरे तू बघ ना कसा ते. सुरुवात तुझ्यापासून झाली याची काय वाट आहे. आणि म्हणून समाजामध्ये वावरत असताना हे जर सुरळीत राहावं असं वाटत असेल तर हे विधिनिषेध सगळ्यांना माहिती असले पाहिजेत. ते विधिनिषेधांचं शास्त्र म्हणजे सन्नीतीचं शास्त्र आहे. जी कल्याणाकडे घेऊन जाते, जी हिताकडे घेऊन जाते ती सन्नीती, ती आधी माहिती पाहिजे. आणि म्हणून दासगणू महाराज या पूर्वरंगाच्या पदामध्ये स्पष्ट आपल्याला सांगतात की समाजाची धारणा जर चांगल्या पद्धतीने व्हावी असं वाटत असेल तर 3 गोष्टींची आवश्यकता असते. सदाचार सन्नीती तशीच ती तिसरी सद्वासना, जागृत असल्या रक्षण होते जगताचे सजना. सदाचार सन्नीती तशीच ती तिसरी सद्वासना. तर ही पहिले सन्नीती माहिती पाहिजे. योग्य काय अयोग्य काय, चांगलं काय वाईट काय हे आधी माहिती पाहिजे. त्याच्यानंतर काय माहिती पाहिजे, ही सन्नीती माहिती आहे. दुसरं, आता पदामध्ये क्रम कसा आहे, सदाचार सन्नीती सद्वासना असा क्रम आहे. पण मुळामध्ये असताना असा क्रम असत नाही. आधी सन्नीती असते, मग सद्वासना असते आणि मग त्यानंतर सदाचरण असते. चांगलं काय हे माहिती असणं याचं नाव सन्नीती माहिती असणं. आता असं आहे, चांगलं काय वाईट काय हे फक्त माहिती असून उपयोग होतो का? होत नाही ना. असं आहे, सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. तंबाखूमुळे कर्करोग होतो, हे पाकिटावर छापलेलं आहे की नाही? आता एवढ्या भयंकर परिस्थितीपर्यंत घेऊन जाणारी वस्तू सुद्धा सुटत नाही, हे कशाचं गमक आहे? तंबाखू वाईट आहे, त्याच्यामुळे कर्करोग होतो, हे माहिती आहे का नाही? हे माहिती असताना सुद्धा त्यापासनं लांब राहता येत नाही. याचा अर्थ माझ्या अंतःकरणामध्ये सद्वासना नाही. चांगलं काय माहिती आहे, पण त्याप्रमाणे वागायची प्रवृत्ती असली पाहिजे ना. वाईट काय आहे ते माहिती आहे, पण त्याच्यापासून लांब राहायची प्रवृत्ती असली पाहिजे. नुसतं माहिती असून काय उपयोग आहे? महाभारतामध्ये एक सुंदर कथा आहे. भगवान श्रीकृष्ण शिष्टाईला म्हणून दुर्योधनाकडे गेले. युद्ध टाळावं, युद्ध फार भयंकर आहे, त्याचे परिणाम भयंकर असतात. म्हणून युद्ध टाळायला, शिष्टाई करायला भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाकडे गेले. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काही त्याला 4 उपदेशाचे शब्द सांगावेत जेणेकरून दुर्योधनाला अक्कल आली तर युद्धामुळे होणारा विनाश टळेल. या भूमिकेतून भगवान श्रीकृष्ण त्याला सगळं सांगतात. म्हणजे दुर्योधना, तू काय करतोयस तुला माहिती आहे का? हे युद्ध अतिशय भीषण होईल, तुझ्या सगळ्या कुलाचा सर्वनाश होईल. एवढं सगळं तू स्वार्थापायी करतोस, हा केवढा मोठा अधर्म आहे, तुझ्या लक्षात येतं का? हे तुला कुठे नेऊन उभं करील हे तुला समजतं का? दुर्योधन हसायला लागला. कृष्ण म्हणले, दुर्योधना तू हसतोस का? तर दुर्योधनाने दिलेलं उत्तर आहे जे आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं आहे. तो म्हणतो, कृष्णा, जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती, जानामि अधर्मम नचमे निवृत्ती.
तू धर्म काय अधर्म काय हे मला सांगायची गरज नाही ना, मला चांगलं माहिती आहे. धर्म काय हे मला चांगलं माहिती आहे, त्याप्रमाणे वागावं अशी बुद्धी होत नाही, मी काय करू? अधर्म म्हणजे काय मला चांगलं माहिती आहे, पण त्यापासून लांब राहावं अशी प्रवृत्ती होत नाही, मी काय करू? मग तो मखलाशी काय करतो? तो म्हणतो तूच सांगतो ना, ईश्वरच सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे. माझ्याही हृदयामध्ये कोणीतरी भगवंत आहे. तो ज्या ज्या वेळी जशी जशी वाट दाखवेल तसा तसा मी वागत राहतो. म्हणजे याच्या पापाचा भार यांनी कोणावरती टाकला? अंतःकरणातल्या भगवंतावरती टाकून दिला. हे का झालं? सदाचार सन्नीती तशीच ती तिसरी सद्वासना, जागृत असल्या रक्षण होते जगताचे सज्जना. सन्नीती माहिती आहे, पण सद्वासना अंतःकरणामध्ये नाही. तसं वागावं अशी प्रेरणा नाही. आणि जेव्हा काय चांगलं काय वाईट हे माहिती असतं, चांगल्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे, म्हणजे सद्वासना अंतःकरणामध्ये असते, तेव्हा माणसाच्या हातून सदाचरण म्हणजे चांगलं आचरण व्हायची शक्यता असते. थेट चांगलं वागा म्हणून तुम्ही सांगाल ते हे होणार नाही. आधी चांगलं काय वाईट काय समजून घ्या. त्याप्रमाणे वागणं माझ्या समाजाच्या राष्ट्राच्या हिताचं आहे ही भूमिका दृढ करून घ्या. त्यानंतर सदाचरण आपोआप होईल. आणि जेव्हा समाजातल्या बहुसंख्य लोकांच्या जीवनामध्ये हा सदाचार शिल्लक होता, ही सद्वासना शिल्लक होती, ही सन्नीती माहिती होती, तेव्हा आपल्याकडच्या राज्याची वर्णन आहेत. न राज्यम नैव राजासीत न दंड्यो न च दांडिकाः धर्मेणैव प्रजा सर्वा रक्षन्ति स्म परस्परम. तो काय वर्णन करतो? कुठलाही राजा नाही, कुठलंही राज्य नाही, कुठलीही प्रजा नाही, कुठलंही दंड संविधान नाही, कुठलीही राज्यघटना नाही, कुठलेही पोलीस प्रशासन नाही. असं असताना सुद्धा सगळं राज्य सुरळीत चाललेलं आहे. कशाच्या बळावरती? धर्मेणैव प्रजा सर्वा रक्षन्ति स्म परस्परम. अंतःकरणामध्ये असलेल्या सद्वासनेच्या बळावरती सगळ्यांच्या हातून जे आपसूक सदाचरण होतं, त्या सदाचरणाच्या बळावरती हा समाज आपोआप स्थैर्याला प्राप्त झाला. म्हणून दासगणू महाराज सांगतात, सदाचार सन्नीती तशीच ती तिसरी सद्वासना, जागृत असलेल्या रक्षण होते जगताचे सज्जना. मग आज आपल्याला समोर ही वेळ येऊन उभी आहे, याचं कारण काय? दासगणू महाराज सांगतात, स्वार्थ बुद्धी ती बळावल्यावर हतबलयाना करी, द्वेष दयेचे सोंग आणि मग आणि ती होते नीती खरी, सदाचार सन्नीती तशीच ती तिसरी सद्वासना. अंतःकरणामध्ये स्वार्थाची भावना एकदा निर्माण झाली की मग माणसाला चांगल्या वाईटाचा विवेक राहत नाही. असं आहे, अमर्याद विषय उपभोगांच्या लालसेनी हा स्वार्थ अंतःकरणामध्ये बळावायला लागला. हे मला पाहिजे, माझ्यासाठी पाहिजे, ही वृत्ती एकदा निर्माण झाली की चांगलं काय वाईट काय हे माहीत असताना सुद्धा मला त्याप्रमाणे वागायची प्रेरणा होत नाही. ही आपल्या पुढची अडचण आहे. भ्रष्टाचार करू नये हे माहिती आहे का नाही? लाचखोरी हे चांगलं नाही हे माहिती आहे का नाही? म्हणजे आधीच पिडलेल्याला पुन्हा अजून पिडावं हे चांगलं नाही हे माहिती आहे का नाही? पण अंतःकरणामध्ये समोरच्याचं काहीही हो, माझं चांगलं झालं पाहिजे हा स्वार्थ निर्माण झाला. आणि मग त्यातून सन्नीती विसरते, सद्वासना संपते, आणि मग हातातनं होणारं सदाचरण सुद्धा संपतं. एकदा ह्या तीन भावना समाजाच्या पातळीवरच्या संपल्या म्हणजे मग तो भगवान मालिक आहे म्हणायची वेळ आहे. म्हणून दासगणू महाराज सांगतात की स्वार्थ अंतःकरणामध्ये जागृत झाला की ह्या तिन्ही भावना तो दुर्बल करून टाकतो. म्हणून स्वार्थापासून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि समाजाच्या पातळीवरती जर कोणी असा स्वार्थाला बळी पडून समाजाचा घात करण्यासाठी उद्युक्त होत असेल तर त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून काय निर्माण झालं? राजसत्ता निर्माण झाली. ती तेवढ्यासाठी निर्माण झाली. प्रशासन निर्माण झालं, ते तेवढ्यासाठी निर्माण झालं. बहुसंख्य लोक सज्जन आहेत, पाप भिरू आहेत, म्हणून अजूनही बरी परिस्थिती आहे. कल्पना करा, समाजातले 100 99 लोक जर गुन्हेगार झाले तर आजच परिस्थिती अशी आहे की जेलमध्ये
कैद्यांना ठेवायची सुद्धा जागा नाही. आज 100 99 जर गुन्हेगार झाले ना तर काही समाजाची बरी परिस्थिती नाही. आणि म्हणून समाजामध्ये जर अशा स्वार्थापायी जर कोणी अनितीने वागत असेल, जर कोणी दुराचरणाने वागत असेल, जर कोणी भ्रष्टाचार करत असेल, तर त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून राजसत्ता निर्माण झाली, प्रशासन निर्माण झालं. पण या स्वार्थाने आमची अवस्था एवढी वाईट केली की ज्यांनी रक्षण करावं ते प्रशासन तरी कुठं शुद्ध राहील. हप्ते घेऊन आरक्षकही तस्करीस देती वाव, अगतिक होऊन जनता जगते मुठीत धरुनी निज जीव. म्हणजे ज्यांनी रक्षण करावं, आरक्षी म्हणजे पोलीस. मराठी फार अवघड झालंय आजकाल आपल्याला. आरक्षी, हप्ते घेऊन आरक्षकही तस्करीस देती वाव, अशी अवस्था आहे. आता ज्यांनी रक्षण करायचं त्या कुंपणाने जर शेतातलं पीक खायला सुरुवात केली तर पिकाचं रक्षण करायचं कोणी, हा प्रश्न आहे की नाही. बरं, ज्या ठिकाणी न्याय मागायला जावं यासाठी म्हणून जी न्यायालय निर्माण झाली, न्याय मंदिरं निर्माण झाली, तिथली अवस्था आज काय आहे. न्याय कुठे जावे मागाया, दीर्घसूत्रता तेथपुरी, वेळ धनाचा होत अपव्यय, दुष्टांचे भयवरी उरी. आपल्याकडे म्हण निर्माण झाली, शहाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये. आता जिथे न्याय व्हायचा आहे त्या ठिकाणची जर ही अवस्था असेल तर समाजाचं रक्षण व्हायचं कशाच्या बळावरती, समाजाचं रक्षण व्हायचं कशाच्या आधारावरती. आणि म्हणून दासगणू महाराज सांगतात की अशी अवस्था जेव्हा निर्माण होते ना त्यावेळी मग मात्र पर्याय राहत नाही आपल्या पुढे. दासगणू म्हणे यावघ्याचा उत्पादक जो मना, तो नारायण करी आपुला मग, तो नारायण करी आपुला मग, नुरतील की यातना सदाचार सन्नीती तशीच ती तिसरी सद्वासना. मग अशा वेळेला त्या एका भगवंताशिवाय आपल्याला कुणी नाही अशी भावना दृढ होती. आणि खरोखर सगळ्या आश्रयांचा त्याग करून जर भगवंताचा आश्रय अनन्य भावनेने केला ना तर भगवंत त्याला अव्हेरत नाहीत अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. फक्त आपला भाव अनन्य होतो का नाही एवढाच प्रश्न आहे. आपण त्या उत्कटतेने त्याला हाक मारतो का नाही एवढाच प्रश्न आहे. आणि अशी उत्कटतेने ज्याला हाक मारता आली, अशा अनन्य भावानी ज्याला भगवंताला शरण जाता आलं, अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा त्याचं रक्षण कशा पद्धतीने होऊ शकतं हे ज्या एका आख्यानामध्ये आपल्याला बघायला मिळतं ते दासगणू महाराजांनी लिहिलेलं आख्यान कथारूपाने या ठिकाणी आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करतो. रहम नजर करना हे रे साईं, रहम नजर करना, बच्चों का पालन करना रे, बच्चों का पालन करना. मैं अंधा हूँ बंदा आपका, मैं अंधा हूँ बंदा आपका, मुझसे प्रभु दिखलाना साईं, मुझसे प्रभु दिखलाना. मेरे साईं रहम नजर करना, बच्चों का पालन करना रे, बच्चों का पालन करना. जाना तुमने जगत पसारा, जाना तुमने जगत पसारा, जाना तुमने जगत पसारा, जाना तुमने. जाना तुमने जगत पसारा, सब ही झूठ जमाना,
हे रे साईं सब ही झूठ जमाना, हे रे साईं रहम नजर करना, बच्चों का पालन करना रे, बच्चों का पालन करना। दासगणु कहे अब क्या बोलूं दास गणु कहे, अब क्या बोलूं दास गणु कहे, अब क्या बोलूं, अब क्या बोलूं, अब क्या दास गणु कहे, अब क्या बोलूं, थक गई मेरी रसना, साईं थक गई मेरी रसना, हे रे साईं रहम नजर करना, बच्चों का पालन करना रे, बच्चों का पालन करना। वरदा हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सह्याद्री